हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या सेशनमध्ये. आज आपण मानवी वस्ती याचा वन शॉट कंप्लीट करणार आहोत. बघा, मानवी वस्ती या चॅप्टरमध्ये जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा आपल्याला दोन इमेजेस पाहायला मिळतात. एका ठिकाणी केंद्रित वस्ती दिसते आणि एका ठिकाणी विखुरलेली वस्ती दिसते. आता ती डायग्राम पाहून आपल्याला काही त्यांनी प्रश्न विचारलेत, पण आपल्याला जी इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी पाहायची आहे ती म्हणजे की भारतामध्ये हवामानातली जी भिन्नता आहे किंवा भारतामधलं जी पाण्याची उपलब्धता आहे किंवा जमिनीची सुपीकता आहे, या गोष्टीमुळं जी वस्ती आहे, मानवी वस्ती त्या ठिकाणी वसली. तुम्हाला माहिती आहे इथून 5,000 वर्षापूर्वी हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर बसलेली होती? सिंधू नदीच्या काठावरती. तिकडे मेसोपोटेमियाकडे जी नदी आहे, त्यानंतर चायनामध्ये जी ह्युआंग ही नावाची नदी आहे, यांगसे नदी आहे, त्या नदींच्या काठावरती खूप मोठ्या मोठ्या वसाहती प्राचीन काळामध्ये ज्या आहे त्या वसल्या. आणि याला एकच कारण होतं की मानव आता वस्ती करून राहायला लागलेला होता. जो माणूस जंगलामध्ये कुठे गुफेमध्ये इकडे तिकडे असा पडलेला राहायचा, त्याला वाटलं की आता आपण शेती केली पाहिजे आणि शेती जर करायची असेल तर आपल्याला एका ठिकाणी त्याच्यावरती लक्ष ठेवून राहावं लागेल. आपलं कुटुंब आता एका ठिकाणी राहील आणि स्त्रियांचा जो आता शिकारी मधला किंवा इकडे तिकडे फिरण्याचा जो संघर्ष होता तो कमी झाला होता, कारण तिला काम मिळालं होतं की ती फक्त घर सांभाळेल. तर मानवी वस्ती कुठे कुठे आढळते? मानवी वस्ती आपल्याला ज्या ठिकाणी चांगल्या प्रमाणे हवामानात भिन्नता आपल्याला जिथं दिसते, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार, सुपीकता, यामुळे वस्त्यांच्या आकृतीबंधात तुम्हाला विविधता दिसतात. जसं राजस्थानमध्ये जर आपण पाहिलं, राजस्थानमध्ये काय आहे बेटा? पाण्याची कमतरता आहे. ठीक आहे, म्हणून तिथं वस्ती कशी आहे? तिथं विरळ विखुरलेली वस्ती आहे. ठीक आहे, विखुरलेली वस्ती आहे. पण आपण त्याच अपोजिट मध्ये मुंबईला आलो. ठीक आहे, मुंबईला आलो तर मुंबईमध्ये सगळे उद्योग धंदे व्यापार सगळ्या गोष्टी असल्यामुळं लोकसंख्या जास्त आहे आणि वस्ती कशी आहे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो केंद्रित वस्ती आहे. दाट नाही म्हणायचं, काय म्हणायचं? केंद्रित वस्ती आहे. अशा दोन प्रकारच्या वस्तींचे प्रकार आपण दोन एक्झाम्पल्स मधून समजून घेतले. आता बघा, उत्तर भारतीय मैदानाचा जो प्रदेश आहे ज्याच्यामध्ये युपीचा भाग, बिहारचा भाग, पंजाब हरियाणाचा भाग येतो, तसेच पूर्व किनारपट्टीचा भाग आहे आंध्र प्रदेश ओडिसाचा, नर्मदेचा जो खोरा आहे गुजरातच्या जवळचं, विंध्यचं जे पठार आहे, शेतीखाली इथं काय आहे? भारतातील सगळ्यात जास्त गोष्टी आहेत. आणि ज्या ठिकाणी शेतीसाठी सुपीक गोष्टी आहे, पाणी आहे, चांगलं हवामान आहे, सपाट जमीन आहे, त्या ठिकाणी कोणती वस्ती असते? त्या ठिकाणी केंद्रित वस्ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा जो महत्वाचा याच्यातला पार्ट आहे तो म्हणजे, या उलट जर तुम्ही मध्य भारतामध्ये गेले, सेंट्रल इंडियाचा जो पार्ट आहे ज्यामध्ये आपला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा भाग येतो, ज्यामध्ये वनांचं प्रमाण जास्त आहे, राजस्थानचा जर तुम्ही पश्चिमेकडचा भाग पाहिला, दक्षिणेकडचा भाग पाहिला, हिमालयाचा जर उतार पाहिला, तसेच विखंडित तसेच उंच सखल जर प्रदेश पाहिले, विखंडित म्हणजे एका ठिकाणी एक जमीन आहे, मधात काहीतरी नदी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अजून दुसरी जमीन आहे म्हणजे तुटलेली आहे, तर अशा ठिकाणी मध्ये मानवी वस्त्या खूप कमी राहतात, विरळ राहतात आणि त्या वस्तूला आपण काय म्हणतो? विखुरलेल्या वस्ती असं म्हणतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करूया. बाकी हा टेबल कोणी सॉल्व्ह करू शकतं. पेट्रोल पंप कुठं असतो? पेट्रोल पंप शहरात असतो. दुसरी गोष्ट आहे, चित्रपटगृह शहरामध्ये, आठवडी बाजार गावातही भरतो, शहरातही भरतो, प्राथमिक आरोग्य केंद्र गावात असतं, पोलीस चौकी शहरात असते. म्हणजे नागरी भागात आणि ग्रामीण भागात कोणत्या गोष्टी आहेत याचा एक हा सिंपल फॉर्मॅट मधला टेबल आहे. पुढे जो महत्वाचा विषय आपल्याला इथे दिसतो, ब्राझील मधले दोन फोटो दाखवलेत. जसे अमेझॉन नदीचा सखल भाग दाखवलाय, ज्यामध्ये वस्ती मला काही दिसतच नाहीये, नदीच दिसते आणि जंगल दिसते, आणि हा साओ पावलो शहर आहे, याच्यामध्ये मला एवढे लोक एकाच ठिकाणी येऊन राहतात हा एक मॅप दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी वस्ती आहे ती कशी आहे? विरळ वस्ती आहे, विखुरलेली वस्ती आहे. आणि इकडे जे वस्ती आहे ती दाट वस्ती आहे. म्हणजेच काय? तर इथं केंद्रित वस्ती आहे, केंद्रित वस्ती आहे, कारण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी चांगल्या प्रमाणात मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे साओ पावलो शहरामध्ये. आता ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनीच निर्माण केल्या. तुम्हाला माहित आहे पोर्तुगीज लोक युरोपमधून आपल्या भारतामध्ये आले. पोर्तुगीजांनी या देशावरती 350 वर्ष राज्य केलं, या ब्राझील देशावरती. आणि त्यानंतर या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात ज्या आहेत त्या वसल्या, कारण कोस्टल रिजन, मासे आणि युरोपचा चांगला संबंध आहे, खाय प्यायच्या गोष्टी, राहायच्या गोष्टी त्यांना चांगल्या मिळाल्या तेच निवडतात. जे भारतातील सगळ्यात पहिल्यांदा जो युरोपियन आला होता तो कोस्टल रिजन मधला तर झामोरीन राजा कालिकतचा होता, त्यालाच भेटला होता. त्यानंतर
नव्या वस्त्या त्यांच्या विकसित झाल्या, त्यांनी वस्त्या तयार केल्या आणि या वस्त्यांच्या विकासाची प्रमुख कारणं कोणकोणती होती ती आता आपण पाहूया. ब्राझीलमध्ये वस्त्या तयार होण्याचं कारण काय होतं? किनारपट्टीचं सम वातावरण त्यांना आवडलं, ज्या ठिकाणी कमी ऊन असते. दमट हवामान त्या लंडनच्या, युरोपच्या लोकांना सोयीस्कर आहे. पाण्याचा पुरवठा तिथं त्या दक्षिण भागात ब्राझीलच्या चांगला आहे. साधन संपत्तीची उपलब्धता आहे, सगळ्या गोष्टी खायला प्यायला मिळतात. शेतीपूरक जमीन आहे, म्हणजे शेतीचाही काही प्रॉब्लेम नाही. म्हणून जमीन जरी कमी असली तरी वस्ती कशी आहे त्या ठिकाणी? दाट आहे. आणि त्याचं उदाहरण आहे साओ पावलो नावाचं शहर. आता याच्यातला जो पुढचा भाग आहे, या किनारपट्टीचं वातावरण आपण पाहिलं, इथं सुपीक प्रदेशाचाही भाग आपल्याला दिसतो. पण यामध्ये कोणकोणत्या आकृतीबंधाचा आपल्याला गोष्टीचा विचार करायचा ब्राझीलमध्ये वस्तीचा? तर इथं कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश जो दक्षिणेकडचा तो खूप चांगला आहे शेतीसाठी. दुसरी गोष्ट, इथं खनिजाचे साठे ब्राझीलमध्ये आहेत भरपूर. उत्तरेकडे कोणी जाऊ नाही शकलं, अमेझॉन नदी आणि अमेझॉनचं जंगल आहे, पण दक्षिणेकडे चांगली खनिज संपत्ती एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे. ऊर्जेचा पुरवठा चांगला होतो, सोबतच वाहतुकीच्या चांगल्या सोयी आहे. तिथं जास्त रोडवेज कमी आहेत, रेल्वे पण कमी आहे. दक्षिणेकडे सगळ्यात जास्त केंद्रित झालेले आहेत. पण तुम्ही एरोप्लेननं कुठच्याही भागामध्ये पोहोचू शकता. पण इथं जास्त वापर जो आहे तो रेल्वेचा होत नाही, फक्त जमिनीच्या वरची जे असती त्यावरच याचं जास्त चालतं. साओ पावलो इथं मानवी वस्ती याच कारणामुळे केंद्रित आहे, कारण या सगळ्या गोष्टी तिथल्या लोकांना व्यवस्थित मिळतात. सोबतच आपण जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला ब्राझीलच्या ईशान्य भागात उच्चभूमीचा प्रदेश अवर्षणग्रस्त आहे. ब्राझीलचा ईशान्य भाग कोणता भाग? हा वाला. हा जो पट्टा आहे या भागामध्ये कसा आहे प्रदेश? हा उच्चभूमीचा आहे, म्हणजे इथं उच्चभूमी आपण बघितली आणि या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी आहे, कारण या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस होतो. प्रतिरोध प्रकारचा पाऊस इथं पडतो. सोबतच एक महत्वाची गोष्ट इथं होते, ती म्हणजे या प्रदेशात पाऊस नसल्यामुळे या भागाला काय म्हणतात? अवर्षणग्रस्त. अवर्षा, वर्षा न होणे, त्याला आपण काय म्हणतो? अवर्षणग्रस्त. अवर्षणग्रस्त असं आपण त्याला म्हणतो. असा हा प्रदेश आहे ईशान्येकडचा. त्यानंतर या भागामध्ये ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या आहेत, म्हणजे लोक असे एक इथं राहतं गाव, एक इथं 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 असे म्हणजे वेगवेगळे आहेत. सोबतच विरळ आहे. लोकसंख्या कशी आहे या भागातली? विरळ आहे, हे लक्षात घ्या. या भागात लोकसंख्या कशी आहे? विरळ आहे. सोबतच यामध्ये किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. तुम्ही जसं जसं जंगलात जाल तसं तसं तुम्हाला लोकसंख्या कमी दिसेल, कारण तिथं घनदाट विषवृत्तीय वन आहे. पाय ठेवला का साप विंचू सारखे. त्यानंतर रोगट हवामान आहे, माणसासाठी चांगलं नाही येते. सोबतच साधन संपत्तीचा शोध, वापर यावर निसर्गताच मर्यादा आहे आणि वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित आहे. म्हणून त्या अमेझॉनच्या जंगलात कोणी जात नाही. हे साओ पावलो शहर आहे, हे अमेझॉन नदी, अमेझॉनचं जंगल आहे. त्यानंतर भारताचं जर आपण पाहिलं तर एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात याला आपण काय म्हणतो? नागरीकरण असं म्हणतो. आणि आपण जर आपल्या या ग्राफला पाहिलं तर 1961 मध्ये भारतात 18% नागरीकरण झालं होतं आणि जेव्हा आपण 2011 मध्ये आलो तर 31.2% नागरीकरण आपल्या भारतात झालेलं आहे. सोबतच या आलेखावरून काही प्रश्नही त्यांनी विचारले, म्हणजे सोपे प्रश्न आहेत. असं असलं तरी देशातील नागरी लोकसंख्येत सध्या वाढच होत आहे, असं नाही की कमीच आहे. यासाठी नवीन शहरं आलेली आहेत, वाढता विस्तार आहे आणि शहराबाबत नियोजन जे आहे ते आपल्या भारतात सुरू झालेलं आहे. सोबतच आपण जर पाहिलं तर भारतामध्ये नागरीकरणाची परिस्थिती जर आपण पाहिली तर उत्तरेच्या तुलनेमध्ये जो दक्षिणेचा भाग आहे इकडे जास्त नागरीकरण झालंय. मुंबई, चेन्नई, बेंगलोर ह्या सगळ्या गोष्टी. गोवा सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं राज्य आहे. क्वेश्चन विचारू शकतात, आयएमपी करून ठेवा की भारतात सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं राज्य कोणतं? या राज्यातील सुमारे किती टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते? 62% लोकसंख्या गोव्यातली शहरात राहते. सोबतच दिल्ली केंद्रशासित जो प्रदेश आहे, दिल्लीमध्ये किती झालेला आहे? दिल्लीमध्ये 80% झालेला आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, केरळ या राज्यामध्ये पण नागरीकरण जे आहे ते अधिक आहे. सोबतच हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान इथं सगळ्यात कमी नागरीकरण झालेलं आहे. सगळ्यात कमी वाले पण लक्षात ठेवायचे. तुम्हाला माहिती आहे का की भारतीय उपखंडाला प्राचीन इतिहास असा आहे की पूर्वीच्या पिढ्यापासूनच
आपण नदीच्या काठावर, पठारावर, डोंगरावर राहत होतो. इंद्रप्रस्थ जे होतं महाभारतातलं, मिथिला नावाचं शहर सीतेशी संबंधित आहे. वाराणसी, हडप्पा, मोहेंजोदाडो, उज्जैन, प्रतिष्ठान, पैठण हे आपल्या महाराष्ट्रातलं. तर या काळामध्ये नागरी वस्त्या होत्या. शहरीकरण झालेलं होतं आणि ते नदीच्या काठावर होतं, म्हणून आपला भारत किती जुन्या परंपरेचा इतिहास आहे हे त्यातून आपल्याला समजतं. विकसनशील देशापैकी ब्राझील अधिक नागरीकरण झालेला देश आहे आणि या देशात नागरीकरणाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्राझीलची सुमारे किती टक्के लोकसंख्या शहरात राहते प्रश्न विचारू शकतात बेटा. 86%. आणि 60 ते 2000च्या 4 दशकामध्ये नागरीकरणाचा जो वेग आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे ब्राझीलमध्ये. आणि ब्राझीलमध्ये नागरीकरणाचा वेग नंतर मंदावला. तो 60 ते 2000 पर्यंत जास्त होता, नंतर तो कमी झाला. ब्राझीलमध्ये प्रामुख्यानं दक्षिण आणि आग्नेय जो भाग आहे, जसं साओ पावलो महानगरामध्ये औद्योगिक भागामध्ये सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं आहे. देशातली फक्त काही भागामध्ये होणारी लोकसंख्येची वाढ, वस्त्यांमध्ये होणारं केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारनं पश्चिमेकडे चला हे धोरण तिथं सुरू केलंय. म्हणजे पश्चिमेकडे लोक कमी आहेत आणि तिकडे चला असं सांगतंय. कारण लोकसंख्येचं विकेंद्रीकरण होईल आणि देशामध्ये लोकसंख्या व्यवस्थित वितरेल. कारण एकाच ठिकाणी दक्षिणेकडे जर सगळे लोक राहायला लागले तर बाकी मग भारतामध्ये प्रॉब्लेम्स येतील. म्हणजे त्यांच्या ब्राझीलमध्ये प्रॉब्लेम येतील. आणि नकाशामध्ये आपल्याला ह्या सगळ्या दाखवलेल्या आहेत. उत्तरेकडील राज्यांपेक्षा साओ पावलो, गोइयास, रियो दे जनेरो या राज्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या तिथं आपल्याला पाहायला मिळते. ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्या कमी आहे. याच्यामध्ये मेनॉस, हँग्रिंगो, अमेझॉन या भागामध्ये संगमावरील जे बंदर आहे इथं नागरीकरण जास्त झालेलं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इथं दिसतात. आपल्याला काही क्वेश्चन्सही इथं आहेत, जसं की दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? ऑब्व्हियसली त्याचं नाव आहे ब्राझील. ओके, हे लक्षात असू द्या. सोबतच पुढचा जो प्रश्न आहे की 2010च्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या किती होती? 19 कोटी. मला माहिती आहे तुम्हाला हे माहिती असेल याचं उत्तर. सोबतच जो प्रश्न आहे 10च्या लोकसंख्येनुसार लोकसंख्येच्या दृष्टीनं ब्राझीलच्या जगात कितवा क्रमांकला? 5वा. हे सगळ्यांनाच माहिती आहे. अजून एका गोष्टीमध्ये ब्राझीलच्या जगात 5वा क्रमांक लागतो, तो म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण तो 5वाच क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी ब्राझीलनं किती टक्के भूभाग व्यापलेला आहे बेटा? तो आहे 5.6% भूभाग. सोबतच आपल्याला जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये राहते हाही प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. 2.78%. 2010 मध्ये ब्राझीलची लोकसंख्येची घनता किती होती हा प्रश्न जर आला तर 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. याचे उत्तर तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ते आपण या भागामध्ये पाहिले. एक गोष्ट मला सांगायची की टॉपर्स बॅच लॉन्च झालेली आहे. हे सगळे चॅप्टर तुम्हाला आता जर हा चॅप्टर फास्ट वाटला असेल त्या ठिकाणी फोल्ड करून अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आम्ही शिकवतो. याच्यामध्ये टॉपर बॅच आणि ई बुक 999 रुपयाला आहे. 1199 रुपयामध्ये टॉपर बॅच, स्कॉलर बॅच आहे आणि 1599 रुपयामध्ये टॉपर अल्टिमेट प्लॅन आहे. त्याच्यामध्ये टॉपर, स्कॉलर आणि हार्ड कॉपी तुम्हाला सुद्धा बुकची ई बुक सोबत मिळते. सोबतच ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व शिक्षक शिकवणार आहेत टॉपर्स बॅच मध्ये. आणि ऑफलाईन मॅरेथॉनचं तुम्हाला माहिती असू द्या की 21 डिसेंबरला मॅरेथॉन आहे सायन्स 2 ची, ज्यामध्ये तुम्हाला प्रवीण सर सायन्स 2 हा विषय ऑफलाईन म्हणजेच एका ठिकाणी पुण्यामध्ये बोलून शिकवणार आहे. तर त्याचं लोकेशन आणि डिटेल्स लवकरच शेअर केली जातील. थँक्यू सो मच. भेटूया आता पुढील क्लासमध्ये.